राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समर्पण पर्व हा विशेषांक आम्ही आपल्यासाठी आणला. हिंदी आणि मराठीमध्ये केलेल्या या विशेषांकाचं भरभरून स्वागत झालं. लोकांनी प्रचंड कौतुक केलं. हा विशेषांक अधिक लोकांपर्यंत पोचावा, विशेष करून युवा वर्गापर्यंत पोचावा म्हणून या विशेषांकाची ऑडिओ व्हिज्युअल आवृत्ती आम्ही आपल्यासमोर आणतोय. अपेक्षा आहे की या आवृत्तीचं सुद्धा आपण भरभरून स्वागत कराल. उजळून टाकू दिशा दाही दाही. लेखक सुनील देशपांडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशभरात झालेला विस्तार हा अनेकांना आश्चर्याचा विषय वाटतो. एका संघटनेची निर्मिती करणे, त्याचा पसारा देशभरात वाढवणे आणि ही संघटना 100 वर्षे उत्तम प्रकारे चालवणे हा सगळा घटनाक्रमच थक्क करणारा आहे. संघ विस्ताराची कथा ही संघ स्थापनेच्या कथे एवढीच साधी सरळ आहे. या विस्तारात सहभागी झालेल्या सर्वसामान्यांचे असामान्य आणि त्यागमय जीवन हाच या कथानकातला सगळ्यात लखलखीत आणि अद्भुत भाग. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक सजीव संघटन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला तो कोणत्याही कागदावर नाही, घटना लिहून झालेला नाही. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार या महापुरुषाने हा फार मोठा संसार व्याप उभा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वाभाविक विकास प्रक्रियेने विकसित केले. पहिली गोष्ट म्हणजे संघ कामाची कोणतीही ब्ल्यूप्रिंट डॉक्टर हेडगेवार यांनी दिली नाही, नाव सुद्धा दिले नाही. बाळाचं नाव बारशाला तद्वत संघाच्या नामकरणाचे झाले. कधीतरी विचार विनिमय करून नाव आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय हे कोणालाच माहिती नव्हते. बाकी माहिती नाही, पण तो तरुण मुलगा माहिती आहे जो शाखा लावतो. शाखा ही कार्यपद्धती होती. पुस्तक छापले नाही, घटना लिहिली नाही, बजेट मंजूर केले नाही, पण तरुण पोरं जमवली व ती पोरं ही संघाची ओळख हेही सांगितले. संसार चालू होतो व तो नीट चालण्यासाठी बाकी सर्व गोष्टी उभ्या केल्या जातात. हिंदू समाज संघटित करणे, यासाठी हिंदू तरुण मुलांनी स्वतः काम करणे ही कार्यपद्धती ठरली व देशव्यापी संघटन उभे राहिले. या देशव्यापी कामासाठी एकच आधार होता व तो आधार म्हणजे शाखेच्या मुशीत तयार होणारे तरुण. कामाचे स्वरूप होते तरुण मुलांनी स्वतः वेळ देऊन अजून तरुण उभे करायचे. संपूर्ण समाजाला हिंदू राष्ट्र म्हणून संघटित करायचे. म्हणजे तरुण उभे करायचे, त्यांनी तरुण जमवायचे, त्यांना कार्यकर्ता बनवायचे व त्यांनी पुन्हा नवे तरुण एकत्र करायचे. भारत व जगासाठी हा पहिला प्रयोग होता. संघटनेसाठी संघटन. कोणतीही फ्लॅशी स्लोगन, रिव्हॉल्युशन असे कोणतेही डोळे दिपवणारे शब्द नसूनही फक्त तरुणांना एकत्र करून देशाला नवीन रूपात उभे केले. ते कसे हे समजून घेणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. नावातच राष्ट्र शब्द असल्याने जे काम करायचे ते देशव्यापी असायला पाहिजे. स्वयंसेवक शब्द असल्यामुळे स्वप्रेरणेने व स्वतः केले पाहिजे व नावात संघ असल्याने मी कष्ट करायचे, पण निर्लेपपणे. कष्ट मी केले तरी ती कृती सांघिकच राहणार. त्यामुळे हे कुणी केले हे इतिहासाला माहिती असणार नाही. इदम न मम या भावनेने घाम व रक्त शिंपडून हजारो तरुण मुलांनी जीवनं उधळून टाकली व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे आश्चर्य जगासमोर उभे केले. कच्छपासून कामरूप व अटकपासून कटकपर्यंत काम उभे राहिले. संघटन उभे राहिले ते या अनामिकांमुळे. मी काही नावांची चर्चा करणार आहे, पण ती फक्त टीप ऑफ द आईसबर्ग आहेत. खरे तर याचे श्रेय द्यायचे झाले तर त्या सर्व अनामिकांना. त्या कार्यकर्ता शब्दाला चेहरा नाही, फक्त ओळख आहे स्वयंसेवक. म्हणून मी कोणाचाही उल्लेख केला तरी ही गोष्ट नक्की
की इतिहासाला माहिती नसलेली नावे हीच खरी निर्मिक आहेत. डॉक्टर हेडगेवार सोडले तर तसे पहिले संघ कामासाठी फिरस्ते कार्यकर्ते म्हणजे बाबासाहेब आपटे. उपजीविकेसाठी टायपिंग क्लासेस, पण इतिहास संस्कृतीचे गाढे अभ्यासक असलेले बाबासाहेब पदराला खार लावून देशभर संघटनेच्या कामासाठी फिरले. उत्तरेला संकट अधिक तीव्र झाल्याने पंजाब सिंधमध्ये वारंवार जात असत. त्यावेळचा एक प्रसंग कराचीत प्रशारक असलेले अभ्यासू पण विनयशील चंप भिशीकर, नंतर तरुण भारतचे संपादक यांनी मला सांगितला. फाळणीचे संकट डोक्यावर उभे असताना कराचीतील एका प्रतिष्ठित हिंदूने मला वेळ नाही असे म्हणताच बाबासाहेब संतापले. त्यासाठी शब्द वापरला एक्सप्लोडेड. पण त्या सात्विक संतापाने त्या नेत्याला कायमचे समाज प्रथम मानणारा स्वयंसेवक बनवले व फाळणीच्या दुर्दैवी परिस्थितीत त्याने फक्त हिंदू नागरिकांसाठी काम केले. पायाला भिंगरी व डोक्यात ध्येय अशा अनामिकांनी देश संघटित केला. कार्यमग्नता जीवन व्हावे अशी शेकडो नावे भारतभरातून फाळणी वेळी पंजाब सिंध प्रांतात उभी राहिली व खपली. पण फक्त उत्तर भारतच नाही तर संपूर्ण भारतभर प्रयत्न चालू होते. काम संपूर्ण देश संघटित करण्याचे होते. सुदूर मद्रासला दादाराव परमार्थ गेले. लोकमान्य टिळकांचे निधन झाले तेव्हा हा तरुण नागपुरात क्रिकेट खेळत होता. त्यावेळी उद्विग्न मनस्थितीतील डॉक्टर हेडगेवार यांनी या तरुणांना खूप काही ऐकवले. त्यावेळी ज्या तरुणाने बॅट फेकून देऊन डॉक्टर हेडगेवार यांचा हात पकडला तो तरुण नंतर मद्रासला संघ कामासाठी गेला. तापट स्वभाव, कुरूप म्हणावे असा चेहरा, पण ध्येयरूप शरीराला ध्येय हे सौंदर्य लेणे होते. केरळमधील कार्यविस्ताराच्या गमतीमध्ये माननीय दत्तोपंत ठेंगडी यांनी दादारावांचा एक किस्सा सांगितला. कोळी समाजातील ख्रिश्चन मुले शाखेत आलेली. दादाराव जोरात बोलताना इंग्रजी बोलत. त्यांनी जोरात ख्रिश्चनिटीवर टीका केली. पण दुसरे दिवशी शाखेत अधिकच गर्दी झाली कारण इंग्रजी कोणाला समजले नाही. पण येशू ख्रिस्तांचे नाव अनेकदा आल्याने शाखेत भरती झाली. ही तरुण मुले गावोगावी प्रांतोप्रांते गेली व मिळेल तो मार्ग निवडला. हिंदू या ओळखीची हाक मारली आणि संघटन होत गेले. त्यासाठी वेळ प्रसंगी उपाशी राहिले, शिकायला गेले, स्वतःची कौशल्ये वापरली व विकसित रूपे संघटनाचरणी वाहून टाकली. विवेकानंद केंद्रामुळे सर्वदूर परिचित एकनाथजी रानडे फक्त एकनाथ असताना डॉक्टर हेडगेवार यांनी त्यांना भोपाळला पाठवले. शिक व संघकार्य कर. 5 रुपये व पिशवी घेऊन गेले. जेव्हा खायची सोय नाही, पण 2-4 मित्र गोळा झाले. राहायची सोय नव्हती. शेवटी एक दिवशी सकाळी ठरवले संध्याकाळी कार्यालय घेऊनच थांबायचे. संध्याकाळी एका जुनाट बंगली समोर उभे होते तर प्रयत्नांना यश आले. पूर्वीची गाणं बजावणे करणारी मुस्लिम महिला काहीच अर्थार्जन नसल्याने कंगाल अवस्थेत होती. तेथे संघ कार्यालय झाले. यादवराव जोशींना वर्षभर प्रयत्न करूनही मध्य भारतातून एकही स्वयंसेवक संघ शिक्षा वर्गात नेता येईना. डॉक्टर हेडगेवार यांना तोंड कसे दाखवणार म्हणून रडू फुटले. त्यावेळी त्यांचा मित्र म्हणाला, मी येतो तुझ्याबरोबर, पण आधी परीक्षेची तयारी कर. त्या हॉकीप्रिय गावातून एक स्वयंसेवक मिळाला. संघ कार्य विस्ताराची गोष्ट म्हणजे या तरुण मुलांच्या ध्येयवादाप्रती समर्पित आयुष्याच्या गोष्टी. सुदूर पूर्वांचलातील प्रयत्नांच्या गोष्टी तर युद्धकथांसारख्या चित्तथरारक. तो काळ असा होता की पूर्वांचलाची सुरुवात व शेवट म्हणजे आसाम. त्यावेळी महाराष्ट्रातून शिक्षकी पेशा सोडून भैयाजी काणे पूर्वांचलात प्रचारक गेले. आसामच्या पुढे जाता येत नव्हते. कोणती सुविधा नाही की संरक्षण नाही, भाषा माहिती नाही की चालीरीती. पण भैयाजी मणिपूरच्या दिशेने निघाले. प्रांत प्रचारकांनी धोके सांगितले. संघ कोणतीही मदत करू शकणार नाही ही भीती घातली. पण भैयाजी गेले. अंदाज घेतला. शिकवू लागले. शाळा काढली. मणिपूर त्या काळात दहशतवादाने धगधगत होते. यात एकदा अतिरेक्यांनी भैयाजींना पकडले.
फाशी देण्यासाठी झाडाला लटकवले, पण काही महिलांच्या लक्षात आले व त्यांनी त्यांना वाचवले. मणिपूरमध्ये शाखा सुरू झाली. पूर्वांचलातून भारतभर शिक्षणासाठी मुले येण्याची प्रक्रिया ही या भैयाजींनी सुरू केली. माझ्यासाठी खूप महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याबरोबर नाशिकमध्ये मला थोडे काम करायला मिळालं. भिन्नतेमध्ये सुद्धा एकात्मता आहे, हा फक्त विश्वास. या शिदोरीवर या सर्व अनामिकांनी कामं उभी केली. असेच मधु लिमये होते. कल्याणहून प्रचारक निघाले. MSc होते. पूर्वांचलात गेले. 2-4 दिवस उपासानंतर एका बालाने जेवणाची चौकशी केली. घरी नेले. स्वागतासाठी स्थानिक पेय म्हणून दारू समोर आली. नाही म्हणणे म्हणजे कर्त्याचा अपमान. वयाच्या जवळपास 100 पर्यंत तेथेच राहिले. पुढे अनेक वर्षांनी मला काही संघ कामासाठी आसामला जाण्याचा योग आला. त्यावेळी तेथील कार्यकर्त्याने एक आसामी पाटी दाखवली. ती होती मधु लिमये मार्ग. मला कळले नव्हते, कारण ती आसामी भाषेतील पाटी होती. दूर दूरपर्यंत काम वाढले, पण काम म्हणजे काय वाढले याचे उत्तर म्हणजे संघ विशेषता. लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कळला, पण डॉक्टर हेडगेवार हे नावही माहिती नव्हते. त्यांना म्हणजे समाजाला फक्त RSS माहिती होते, पण त्याचे निर्माते अपरिचित होते. या पहिल्या फळीतील कार्यकर्ते जे सर्वदूर भारतभर गेले, त्यांच्याकडे स्वतःचा परिचय नव्हता, वय नव्हते, पण एक अपरिचित व दुर्बोध ध्येयासाठी कार्यपद्धती रुजवायची होती. त्यांच्याकडे होते फक्त चारित्र्य. ही कार्यपद्धती समाजाला समजली ती या कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीतून. हा माणूस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या महान माणसांचे योगदानच हे होते की ते कोणी विशेष नव्हते व विशेषपण दाखवतही नव्हते, तरीही यशस्वी होत होते. ते स्वातंत्र्य सैनिक नव्हते, क्रांतिकारक नव्हते, साधे शिकायला आलेले विद्यार्थी होते. व त्या जीवावर आजचे हे माणसांचे काम उभे दिसत आहे. बाळासाहेब देवरस हा विद्यार्थी कलकत्त्याला गेला व कुलगुरू श्यामाप्रसाद मुखर्जींना संघाजवळ घेऊन आला. भैयाजी दाणी बनारस हिंदू विद्यापीठातून श्री गुरुजींना संघात घेऊन आले. अनामिकांच्या गर्दीत भाऊराव देवरस असतात, माधवराव मुळे असतात, विद्वान बाळशास्त्री हरदास असतात. संघ शिक्षा वर्गात संघ समजून कोण सांगणार? मग बाळशास्त्री हरदास कलकत्त्याच्या छोट्या संघ शिक्षा वर्गात जातात. तेथील कार्यकर्ते एवढा मोठा महामहोपाध्याय येणार म्हणून त्यांच्या जेवणाची व्यवस्था एका बंगाली महामहोपाध्यांकडे करतात. ते अजून 2-4 पंडितांना बोलवतात. जरा चर्चा झाल्यावर जेवायला बसतात. नागपुरी हरदास जेवणात कांदा मागतात, अब्रह्मण्यम. नंतर आमटीत हात घालतात, तर मासळी, ती आणि अब्रह्मण्यम. अशा विविधतेने भरलेल्या भारतात या चेहरा नसलेल्या मुलांनी काम उभे केले, एकात्मता शोधून सर्वांना एक करण्याचे. त्याचे दृश्यरूप म्हणजे देशव्यापी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. एका हेडगेवारांनी शेकडो तरुणांना ध्येयवादाने प्रेरित करून लाखो कार्यकर्ते उभे केले. त्याची ही कथा. लेखक हे पूर्व संघ प्रचारक आहेत.